नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदांची बंपर भरती निघाली आहे. तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, SBI मध्ये तुम्हाला नोकरी करण्याची सुवर्ण संधी असणार आहे. कारण की एकट्या महाराष्ट्रामध्ये एकूण तुम्ही वॅकन्सी पाहिल्यात तर 1163 वॅकन्सीज आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र गोवा सर्कलमध्ये आपण बघितलं तर 20 वॅकन्सीज आहेत आणि एकूण ज्या वॅकन्सीज आहेत मित्रांनो त्या टोटल आपण बघितलं ऑल इंडियामध्ये तर 13,735 एवढ्या वॅकन्सीज आहेत फक्त लिपिक पदांच्या. त्यामध्ये ऑल इंडिया झोनमध्ये एवढ्या वॅकन्सीज आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो स्पेशली महाराष्ट्रामध्ये 1163 वॅकन्सीज आहेत आणि गोवा सर्कलमध्ये 20 वॅकन्सीज आहेत. तिथे पण मराठी आणि कोकणी भाषा बोलली जाते त्या सर्कलमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये अप्लाय करण्याची डेट जी आहे ती तुम्ही पाहू शकता. 17 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. त्याचबरोबर मित्रांनो ही जी पोस्ट आहे तुम्ही पाहू शकता ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स ही पोस्ट आहे मित्रांनो. या पोस्टसाठी ही भरती आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो याची पूर्व परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर मेन परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा ती कंडक्टेड टेंटेटिव्हली इन मार्च किंवा एप्रिलमध्ये होऊ शकते. मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये ही एक्झाम होऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो ही बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे bank.sbi वेब करिअर करंट ओपनिंग्स ही वेबसाईट आहे मित्रांनो. या वेबसाईटवरती तुम्हाला अधिक माहिती मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो आपण आता पाहूयात सिलेबस आणि पेपर पॅटर्न काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे. तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण या पदाची पात्रता जाणून घेतली तर वयोमर्यादा जी आहे ती मित्रांनो तुम्ही पाहू शकता 20 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत आहे आणि त्याचबरोबर रिलॅक्सेशन पण इथे देण्यात आलेलं आहे. SC ST 5 इयर्सचं आणि OBCचं 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. PWBD जनरल EW साठी 10 वर्षाचं, PWBD SC ST साठी 15 वर्षाचं, त्याचबरोबर PWBD OBC साठी 13 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो जी वयोमर्यादा आहे ती 20 ते 28 या दरम्यान आहे. त्याचबरोबर मित्रांनो शैक्षणिक पात्रता जी आहे ती ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जी पेपर पॅटर्न आहे त्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजरमध्ये पहिली जी फेज आहे ती पूर्व परीक्षेची आहे. पूर्व परीक्षेमध्ये एकूण 3 विषय असणार आहेत. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल एबिलिटी आणि रिझनिंग एबिलिटी हे 3 विषय असणार आहेत. आणि त्याचबरोबर मीडियम जे आहे ते तुम्ही पाहू शकता इंग्लिश लँग्वेजचे इंग्लिश मीडियममध्ये आहे. त्याचबरोबर मित्रांनो नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते इंग्लिश लँग्वेजसाठी 30 प्रश्न, न्यूमेरिकल एबिलिटीसाठी 35, रिझनिंग एबिलिटीसाठी 35 आणि टोटल जे प्रश्न आहेत ते 100 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि मार्क्स जे आहेत ते 100 आहे. 100 प्रश्न 100 गुण आणि प्रत्येक विषयासाठी 20-20 मिनिटाचं ड्युरेशन देण्यात आलेलं आहे. एकूण जो कालावधी असणार आहे तो 1 तासांचा असणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो मुख्य परीक्षेसाठी तुम्ही तो विषय बघितलं तर मुख्य परीक्षेसाठी एकूण 4 विषय देण्यात आले आहेत. जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे बँकिंग अवेअरनेस जे काही असतात, इकॉनॉमी रिलेटेड ते या विषयामध्ये विचारण्यात येतात. त्याचबरोबर जनरल इंग्लिश आणि त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे देखील इथे प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि सर्वात जास्त जे प्रश्न आहेत ते फायनान्शियल अवेअरनेस जनरल आणि रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात येणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर रिझनिंगचे पण प्रश्न इथे जास्त आहेत आणि इंग्लिशचे प्रश्न फक्त 40 आहेत. बाकीच्या सर्व विषयांचे प्रश्न 50 आहेत. यासाठी 190 प्रश्न असणार आहेत 200 मार्कांसाठी आणि यासाठी विषयानुसार वेळ आहे तुम्ही पाहू शकता. फायनान्शियल अवेअरनेससाठी 35 मिनिट, जनरल अवेअरनेससाठी 35 मिनिट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 45 मिनिट, रिझनिंग ॲबिलिटीसाठी 45 मिनिट. त्याचबरोबर टोटल जो परीक्षेचा कालावधी असणार आहे मुख्य परीक्षेचा तो 2 तास 40 मिनिटाचा असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिली आहे. तर मित्रांनो ही सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो पे स्केल आपण बघितलं तर इथे बेसिक पे जो आहे तो 24,730 आहे आणि त्याचबरोबर रुपीज 24,050 प्लस टू ॲडव्हान्स इन्क्रिमेंट ॲडमिसेबल टू ग्रॅज्युएट. त्याचबरोबर प्रोबेशन पिरियड म्हणजे तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कोणती पोस्ट भेटणार आहे तर तुम्ही न्यूली अपॉइंटमेंट झाल्यानंतर तुम्हाला ज्युनियर असोसिएट ही पोस्ट भेटणार आहे. प्रोबेशन पिरियडसाठी मिनिमम तुम्हाला 6 महिने ते प्रोबेशन पिरियड असणार आहे. त्याचबरोबर न्यूली रिक्रुटेड ज्युनियर असोसिएट will be required to complete e-lesson as prescribed by the bank during the probation for getting confirmed the bank failing which their probation will be extended till completion of the same. त्याचबरोबर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असणार आहे आणि मित्रांनो या परीक्षेसाठी जी अर्जाची फी असणार आहे ती तुम्ही पाहू शकता
SC, ST, PWBD, XCS, DXCS यांच्यासाठी नील असणार आहे आणि त्याचबरोबर जनरल, OBC, EWS यांच्यासाठी ₹750 ॲप्लिकेशन फी असणार आहे. तुम्हाला अर्ज कुठे भरायचा आहे तर मित्रांनो इथे त्यांनी माहिती दिली आहे हाऊ टू अप्लायमध्ये. तुम्हाला हे बँकेची ऑफिशियल लिंक देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला https://cgrs.ibps.in या लिंकवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी इथे टेंटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटरची लिस्ट त्यांनी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये एक्झामिनेशन सेंटर काय असणार आहे ते आपण जाणून घेऊयात. अहिल्यानगर, त्याचबरोबर अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई किंवा ठाणे किंवा नवी मुंबई MMR रिजन, त्याचबरोबर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर हे महाराष्ट्रातील एक्झामिनेशन सेंटर असणार आहेत. तर मित्रांनो ही जी यादी आहे ती टेंटेटिव्ह आहे. तुम्ही पाहू शकता टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर आहे. तर मित्रांनो या जाहिरातच्या PDF ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता. त्याचबरोबर मित्रांनो ही माहिती होती SBI लिपिक पदांच्या भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.